नमस्कार, स्मितांकित मल्टी क्रिएशनमध्ये आपले खूप खूप स्वागत। आज मी तुम्हाला दाखवणार आहे मिल्क पावडरचे मोदक। तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे अर्धा कप मिल्क पावडर, अर्धा कप दूध आणि 1 चमचा पिठी साखर आणि थोडीशी वेलदोड्याची पूड। तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करू। इथे मी आता कढई तापत ठेवली आहे। आता आपण सुरुवातीला याच्यात दूध टाकूया। कढई तापली, आता आपण इथं दूध ओतू। गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आहे। ह्याच्यात नंतर मिल्क पावडर टाकायची आणि कंटिन्यू हलवत राहायचं, म्हणजे गाठी होत नाही। हे मिश्रण घट्ट व्हायच्या आधी याच्यामध्ये पिठी साखर टाकून द्यायची आणि परत हलवत राहायचं। आता जोपर्यंत घट्ट होत नाही, ते मिश्रण आळत नाही, तोपर्यंत कंटिन्यू हलवत राहायचं, म्हणजे खाली लागत नाही। ह्याच्यात आता आपण वेलदोड्याची पावडर टाकू। ह्याच्यात तुम्ही बदाम पिस्ता पण टाकू शकता टेस्टसाठी। मोदकाला थोडी शाईन येण्यासाठी आणि थोडीसे टेस्टसाठी मी अर्धा चमचा तूप घालते त्याच्यात। तुम्ही बघताय मिश्रण थोडं घट्ट होत आले। हे मिश्रण आता घट्ट झाले आणि गार होण्यासाठी आपण प्लेटमध्ये काढून थंड होण्याची थोडी वाट बघू। इथे बघू शकता मिश्रण थंड झालेले। आता आपण याला तुपाचा हात लावू, मोदकाला थोडं तूप लावू आणि आपल्या हाताला पण थोडं तूप लावू आणि मग ते मिश्रण त्याच्यात फिल करूया, भरूया। असं आपण फिल केलेलं आहे। आता तो मोदक ओपन करू। बघू शकता मस्त शेप झालेला आहे आणि खूप छान दिसतोय मोदक। असंच आपण बाकीचे पण करून घेऊ। हे बघू शकता मोदक खूप छान झालेले आहेत, आकार पण मस्त आलाय आणि हे बाप्पासाठी प्रसादासाठी मी बनवलेले आहेत। तर तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर नक्की करा। थँक्यू।